बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रगतीचं रूपडं बदलणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या तोंडून झालेली घोषणा महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणार आहे. काय आहे हा केंद्र सरकारचा निर्णय? काय म्हणाले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव? या निर्णयाने काय होणार आहे सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. दूरचा प्रवास म्हटलं की आपल्या डोक्यात खड्ड्यांनी भरलेले रस्ते, त्यामुळे होणारी पाठदुखी आणि एकूणच वेळेचा अपव्यय असं सगळी परिस्थिती आपल्या समोर उभी राहते. मात्र आता नव्या वर्षात महाराष्ट्रासाठी एक भेट केंद्रानं दिली आहे. 19,142 कोटी रुपयांचा 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. आणि इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी, ती म्हणजे ग्रीनफील्ड कॉरिडॉर म्हणजे नक्की काय. तर ग्रीनफील्ड म्हणजे पूर्णपणे नव्या जमिनीवर नव्या रेषेवर बांधला जाणारा महामार्ग. जुना रस्ता रुंद करणं नाही, तर एकदम स्वतंत्र मार्ग आखून त्यावर सिग्नल विरहित ऍक्सेस कंट्रोल्ड आधुनिक तंत्रज्ञानासह तयार होणारा हायवे, जिथे वाहतूक वेगात, सुरक्षितपणे आणि अडथळ्यांशिवाय धावू शकते. कारण हा प्रकल्प अगदी शून्यापासून उभा राहतो, म्हणून त्याला ग्रीनफील्ड कॉरिडॉर असं म्हटलं जातं. या ग्रीनफील्ड कॉरिडॉर विषयी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेलाय. तो म्हणजे नाशिक सोलापूर एक्सप्रेसवे, म्हणजेच नाशिक ते अक्कलकोट हा 6 लेन ऍक्सेस कंट्रोल महामार्ग आता प्रत्यक्षात उतरतोय. आणि ही मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील CCEAने. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की हा प्रकल्प म्हणजे विकसित भारताच्या गोल्डन चौकोनाचं नवं प्रतीक असणार आहे. दिल्ली मुंबई कॉरिडॉर वेगाने पूर्ण होत असतानाच आता मुंबई चेन्नई कॉरिडॉरची मोठी झेप आम्ही घेतली आहे. आज मंजूर झालेला सेक्शन म्हणजे नाशिक ते अक्कलकोट आणि पुढे हा मार्ग थेट कुर्नूल, कडप्पा, चेन्नई इथपर्यंत जाणार आहे. हा प्रकल्प छोटा नाही, तर त्यासाठी खर्च होणार आहे तब्बल 19,142 कोटी रुपये. एवढंच नाही, तर हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा BOT मॉडेल प्रकल्प ठरणार आहे. हा 6 लेनचा ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल हायवे सुरत चेन्नई हायस्पीड कॉरिडॉरचा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा कॉरिडॉर नाशिक पासून अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर अशा जिल्ह्यांमधून जातो. आणि सगळ्यात खास म्हणजे हे काम पुढील 2 वर्षातच पूर्ण होणार आहे. याचबरोबर या ग्रीनफील्ड कॉरिडॉरची आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे महाराष्ट्रातील 3 मोठ्या राष्ट्रीय मार्गांना तो थेट जोडतो. नाशिकमध्ये हा मार्ग समृद्धी महामार्गाला मिळतो, आडेगाव भागात NH60 सोबत जोडतो आणि दक्षिणेला नवसारी जवळ दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला देखील जोडला जाणार आहे. म्हणजेच या एकाच प्रकल्पामुळे मुंबई, दिल्ली, दक्षिण भारत आणि संपूर्ण मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी एका नव्या पातळीवर पोहोचणार आहे. आता याचा फायदा काय? तर आज नाशिक ते अक्कलकोट जायला तुम्हाला लागतात 9 तास, पण या महामार्गामुळे प्रवास होणार आहे फक्त 4 तासांचा. हा प्रकल्प 2 टप्प्यात बांधला जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर 152 किलोमीटर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट 222 किलोमीटर. एकूण अंतर आहे 374 किलोमीटर. याचबरोबर सुरत चेन्नई हायवे सुरू झाल्यावर नाशिक ते सुरत हे अंतर देखील फक्त 2 तासात पूर्ण करता येणार आहे. तसंच हा महामार्ग नवसारी येथील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला जोडला जाणार असल्याने पुढे दिल्लीकडे जाणं देखील सोपं होत आहे. म्हणजे एकूणच काय, तर नाशिक, मराठवाडा आणि संपूर्ण दक्षिण भारतासाठी कनेक्टिव्हिटीचं एक नवं युग आता सुरू होत आहे. या नव्या युगात अनेक सुविधा आणि रोजगार संधी उपलब्ध होतील यात शंकाच नाही. तुम्हाला केंद्र सरकारच्या या निर्णयाविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.